नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे YouTube चॅनल. मित्रांनो, LLB ऍडमिशन 2025 साठी कॅप राऊंड फर्स्ट आणि सेकंड यासाठी कॉलेज ऑप्शन फॉर्म भरायला 3 तारखेपासून सुरुवात झालेली आहे आणि आज म्हणजेच 5 ऑगस्ट 2025 ही ऑप्शन फॉर्म भरण्याची शेवट तारीख आहे. तर मग आता कॉलेज अलॉटमेंट केव्हा होणार, आपल्याला अलॉटमेंट कॉलेज झालेलं कसं समजणार आणि आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी त्यांचा ऑप्शन फॉर्म व्यवस्थितरित्या सबमिट केलेला आहे, लॉक केलेला आहे, याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करा, तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, सर्वात अगोदर पाहूया की आपण आज कॉलेज ऑप्शन फॉर्म भरण्याचा शेवट दिवस आहे, परंतु आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी कॉलेज ऑप्शन हे भरलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही जर आकडेवारी पाहत असाल तर 43,211 विद्यार्थी हे कॉलेज ऑप्शन भरण्यासाठी एलिजिबल आहेत. एकूण विद्यार्थ्यांनी जी सीईटी दिली होती त्यापैकी 58,030 विद्यार्थ्यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, पण रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त 52,004 विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन लॉक केलं होतं आणि त्यापैकी फक्त 43,211 विद्यार्थी एलिजिबल झाले. बाकीच्या विद्यार्थ्यांचं नाव नॉट कन्सिडर्ड लिस्ट मध्ये इन्क्लूड केलं गेलं आणि या 43,000 विद्यार्थ्यांपैकी फक्त आतापर्यंत म्हणजेच 5 ऑगस्ट सकाळी 7:30 पर्यंत 27,142 विद्यार्थ्यांनी त्यांचा कॉलेज ऑप्शन फॉर्म लॉक केलाय. म्हणजे अजून देखील 15,000 विद्यार्थी मित्रांचा कॉलेजचा ऑप्शन भरायचा राहिला असेल किंवा त्यांनी आणखीन लॉक केलेला नसेल. तुमचा फॉर्म लॉक झालेला आहे की नाही, तो सीईटी सेल पर्यंत पोहोचलाय की नाही, हे कसं चेक करायचं याविषयीचा व्हिडिओ चॅनलला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय सेक्शन मध्ये दिलेली आहे. तुमचा फॉर्म लॉक असेल तरच तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट भेटणार आहे आणि आणखीन देखील 15,000 विद्यार्थ्यांचा फॉर्म हा लॉक झालेला नाही. आता मित्रांनो, ही झाली आकडेवारी. तर आता आपण पाहूयात की कॉलेज अलॉटमेंट आपल्याला केव्हा होणार आहे. तर मित्रांनो, इथे जर तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी ही सर्व प्रोसेस झालेली आहे. 2 तारखेला आपली फायनल मेरिट लिस्ट आली, त्यानंतर 3 तारखेपासून कॉलेज ऑप्शन भरायला सुरुवात झाली आणि आज 5 तारीख आहे. तर आज हा कॉलेज ऑप्शनचा शेवट दिवस आहे. मग आज आपण किती वाजेपर्यंत हे ऑप्शन भरू शकतो, तर रात्री 11:59 तुम्ही तुमचे कॉलेज ऑप्शन्स देऊन घेऊ शकता. पण मी सजेस्ट करेन, अगदी 5 मिनिटाची प्रोसेस आहे, झटकीपट हे कॉलेज ऑप्शन देऊन घ्या. हे कॉलेज ऑप्शन कसे द्यायचे हे तुम्हाला माहिती नसेल तर त्याचा देखील व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय सेक्शन मध्ये भेटून जाईल. आता मग कॉलेज आपल्याला अलॉटमेंट केव्हा होणार, तर ती डेट आहे मित्रांनो 8/8/2025 आणि टायमिंग आहे सायंकाळी 5 वाजता. आता याच वेळेमध्ये ही लिस्ट अलॉटमेंट होईल का हे गॅरंटी नाहीये, कारण आपण पाहतो की जेव्हा फायनल मेरिट लिस्ट यायची होती तर अगदी ती 11 वाजता संध्याकाळी 11च्या पुढून आलेली आहे. तर इथं देखील टाइम डिले होऊ शकतो. जर वेळेवर झालीच तर तुम्हाला लगेच आपल्या चॅनलवरती अपडेट भेटत राहील. आणि मग हे अलॉटमेंट झाल्यानंतर आपल्याला कोणतं कॉलेज मिळालं आहे की नाही याविषयीचा तुम्हाला मेसेज देखील येईल. आणि SMS नाही आला तर आपण स्वतः कशा प्रकारे चेक करायचं, कुठल्या कॉलेजला कोणाचा नंबर लागलेला आहे, किती मार्कांना, किती पर्सेंटाईलला ते क्लोज झालंय, ही सर्व माहिती आपण त्या दिवशी म्हणजेच 8/8/2025 रोजी पाहणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता कॉलेज अलॉटमेंट जे आहे ते 8 ऑगस्ट 2025 ला होणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.